नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकांसाठी तसेच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींची पुन्हा प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींची केवायसीची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती, परंतु केवायसी मध्ये चुकीचा ऑप्शन निवडल्यामुळे भरपूर महिलांचा लाभ बंद झालेल्याने प्रत्येक ठिकाणी महिलांनी आंदोलनाचं स्वरूप घेतलं आहे। त्यामुळे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। लाभार्थ्यांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आहे। अंगणवाडी सेविकांच्या कामात पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण की याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की ज्या महिलांची केवायसी चुकलेली आहे किंवा ज्या महिला पात्र असून देखील त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही, अशा सेविकांनी, अशा महिलांनी, अशा ताईंनी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधायचा आणि तेथे आपली कागदपत्रे जमा करून स्वतःची पडताळणी ही स्वतःच करून घ्यायची आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। आदिती तटकरे यांनी ट्विट करून काय म्हटले हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा, आदिती तटकरे यांनी ट्विट करून काय माहिती पाठवली ते बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलेली आहे। म्हणूनच या योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। तसा आदेश आमच्या सुपरवायझर मॅडमने देखील आम्हाला पाठवलेला आहे। तुम्हाला देखील ही माहिती आली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा। आणि ज्या लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला नाही आहे त्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या जवळच्याच अंगणवाडी केंद्रामध्ये स्वतः जावा, दुसऱ्यांजवळ डॉक्युमेंट देऊ नका, कारण की फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे। स्वतः महिलांना तेथे उपस्थित राहावं लागणार आहे। स्वतःची काय असतील ते डॉक्युमेंट, ज्या पात्रतेच्या अटी आहेत त्या सर्व अटींचे डॉक्युमेंट घेऊन जायचं आणि स्वतःच तिथं हजर राहायचं आहे। खूप महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।